9 ऑगस्ट 1925 म्हणजे आजच्या पासून बरोबर 101 वर्षापूर्वी. स्थळ काकोरी, उत्तर प्रदेश. HRA म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन च्या काही तरुणांनी चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि राजेंद्र सिंग या तरुणांनी मिळून एक प्लॅन बनवला होता. तो रामप्रसाद बिस्मिल यांच्या अंडरमध्ये, यांच्या नेतृत्वामध्ये, की काकोरी येथे जाणारी जी रेल्वे होती तिथे त्यांना समजलं होतं की इंग्रजांचा खजिना येत आहे आणि तो खजिना आपण लुटायचा, तो इंग्रजांना भेटू द्यायचा नाही. कारण तो जो खजिना होता तो भारतीयांच्या टॅक्स मधून बनला होता आणि तो भारतीयांचा टॅक्स इंग्रजांना न मिळू देण्याचा HRAच्या क्रांतिकारकांचा प्लॅन होता. पुढे काय झालं, काकोडी येथे ट्रेन पोहोचली. त्यानंतर राजेंद्र लाहिरी यांनी ट्रेन थांबवली आणि सर्व क्रांतिकारकांनी मिळून ट्रेन लुटली. पण यांना पुढे कसं पकडलं आणि पुढे हा खटला कसा चालला याचा आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवूया. पण यातील रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, अशफाकुल्ला खान आणि इतर काही क्रांतिकारकांना फाशी झाली आणि काही क्रांतिकारकांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. त्यातून चंद्रशेखर आझाद हे भूमिगत झाले. पण या तरुणांना, काही तरुणांना फाशीची शिक्षा आली. पण असं म्हणतात की जर काही एक आग विझली तर त्यातून दुसरी आग जन्माला येते आणि याच काकोडी हत्याकांडापासून प्रेरित होऊन पुढे काही देशात हजारो तरुण नेतृत्व उभे झाले आणि याच तरुणांचं नेतृत्व घेतलं ते चंद्रशेखर आझाद यांनी. आणि त्यातून जे क्रांतिकारक निर्माण झाले ते होते भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव आणि बटुकेश्वर दत्त सारखे. आणि त्यातूनच पुढे 1942चा देखील क्रांतीचा लढा निर्माण झाला. आणि म्हणूनच काकोडिया हत्याकांड 9 ऑगस्ट 1925 साली झालं आणि म्हणूनच आज ऑगस्ट क्रांतिकारी दिन, याच दिनचं आठवण म्हणून कदाचित आपण साजरा करतो. धन्यवाद.